नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी ICDS अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्नसंच भाग 6 घेऊन आलेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकेच्या सर्व विषयांवर मिक्स क्वेश्चन पाहायला मिळणार आहे। तर माझ्या सोबत तुम्ही पण या प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न कराल। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्याल। चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, ICDS अंतर्गत कोणत्या प्रकारच्या पोषण सेवांचा समावेश आहे? तर आपले ऑप्शन आहे 1 वार्षिक आरोग्य तपासणी, 2 पोषण संबंधित सल्ला, 3 मासिक लसीकरण, 4 दररोज 2 वेळा अन्न वितरण। तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्रमांक 2 पोषण संबंधित सल्ला। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, अंगणवाडी सेविकांना दरमहा कोणत्या प्रकारचा अहवाल सादर करावा लागतो? तर आपले ऑप्शन आहे 1 लसीकरण अहवाल, 2 कुपोषित मुलांची यादी, 3 वरील सर्व, 4 आर्थिक खर्चाचा अहवाल। तर उत्तर आहे क्रमांक 3 वरील सर्व। अंगणवाडी सेविकांना दरमहा वरील सर्व अहवाल सादर करावे लागतात। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानात बालकांच्या पोषण स्थितीचे निरीक्षण कोण करते? तर आपले ऑप्शन आहे 1 पोलीस, 2 अंगणवाडी सेविका, 3 ग्रामस्थ, 4 शिक्षक। तर उत्तर आहे क्रमांक 2 अंगणवाडी सेविका। आता त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया। तर हा शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचा आहे? तर आपले ऑप्शन आहे 1 क्रियापद, 2 नाम, 3 केवल प्रयोगी, 4 विशेषण। तर उत्तर आहे क्रमांक 3 केवल प्रयोगी। तर हा शब्द केवल प्रयोगी या प्रकारचा आहे। आता त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या 4 घटकापैकी एक घटक वेगळा विसंगत असतो। तर ऑप्शन आहे 1 अमरावती, 2 कराड, 3 नाशिक, 4 औरंगाबाद। तर उत्तर आहे क्रमांक 2 कराड। आता पुढचा प्रश्न, स्थानिक सरकारच्या त्रिस्तरीय प्रणालीमध्ये डॅश डॅश समाविष्ट नाही। तर ऑप्शन आहे 1 पंचायत समिती, 2 गाव समिती, 3 ग्रामपंचायत, 4 जिल्हा परिषद। तर उत्तर आहे क्रमांक 2 गाव समिती। स्थानिक सरकारच्या त्रिस्तरीय प्रणालीमध्ये गाव समिती समाविष्ट नाही। आता पुढील प्रश्न, अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन कोण करतो? तर ऑप्शन आहे 1 गावातील सरपंच, 2 प्रकल्प अधिकारी, 3 जिल्हाधिकारी, 4 पंचायत अधिकारी। तर उत्तर आहे क्रमांक 2 प्रकल्प अधिकारी। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अंगणवाडीत मुलांना कोणत्या वयापासून प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले जाते? तर ऑप्शन आहे 1 3 वर्षे, 2 5 वर्षे, 3 2 वर्षे, 4 4 वर्षे। तर उत्तर आहे क्रमांक 1 3 वर्षे। अंगणवाडीत मुलांना 3 वर्षे वयापासून प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले जाते। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, अंगणवाडी सेविकांना कोणत्या शासकीय योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते? तर ऑप्शन आहे 1 मुद्रा योजना, 2 राष्ट्रीय पोषण मिशन, 3 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, 4 प्रधानमंत्री कौशल विकास योजना। तर उत्तर आहे क्रमांक 2 राष्ट्रीय पोषण मिशन। आता त्यानंतरचा प्रश्न, गव्हर्नर जनरल व सर्वोच्च न्यायाधीशांवर टीका केल्यामुळे डॅश डॅश हा छापखाना जप्त केला गेला। तर ऑप्शन आहे 1 बॉम्बे हेराल्ड, 2 कलकत्ता क्रॉनिकल, 3 हिकीज बेंगाल गेझेट,
4 कलकत्त्याचे ओरिएंटल मॅगझिन। तर उत्तर आहे क्रमांक 3 हिकीज बेंगाल गेझेट। तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता पुढचा प्रश्न, कारण हा शब्द कोणत्या प्रकारे वापरला जातो? तर ऑप्शन आहे 1 क्रियापद, 2 विशेषण, 3 केवळ प्रयोगी, 4 संधी। तर उत्तर आहे क्रमांक 3 तर आपला प्रयोगी। पुढचा प्रश्न आहे WAN मध्ये संगणकांना जोडण्यासाठी कोणते माध्यम वापरले जाते? तर ऑप्शन आहे 1 यापैकी कोणतेही नाही, 2 उपग्रह, 3 मायक्रोवेव्ह, 4 कोएक्सियल केबल। तर उत्तर आहे क्रमांक 3 मायक्रोवेव्ह। मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर येत असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न कराल। आता पुढचा प्रश्न आहे, पोषण अभियानाच्या माध्यमातून महिलांना कोणत्या प्रकारचा आहार पुरविला जातो? तर ऑप्शन आहे 1 तळलेले पदार्थ, 2 पोषक खाद्यपदार्थ, 3 फक्त धान्य, 4 तूप आणि साखर। तर उत्तर आहे क्रमांक 2 पोषक खाद्यपदार्थ। पोषण अभियानाच्या माध्यमातून महिलांना पोषक खाद्यपदार्थ आहार पुरविला जातो। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, TCPचे विस्तृत रूप सांगा। तर ऑप्शन आहे 1 ट्रान्समिशन कॉल प्रोटोकॉल, 2 ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल, 3 टोटल कंट्रोल प्रोटोकॉल, 4 ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल। तर उत्तर आहे क्रमांक 4 ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल। आता पुढचा प्रश्न, 8 ऑक्टोबर डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो? तर आपले ऑप्शन आहे 1 हिंदी दिवस, 2 आर्मी डे, 3 राष्ट्रीय सागरी दिवस, 4 वायुसेना दिन। तर उत्तर आहे क्रमांक 4 वायुसेना दिन। 8 ऑक्टोबर वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो। तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल, व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील।